पाठ 16 मकर संक्रांत. मनुष्य हा जन्मतः उत्सवप्रिय आहे, म्हणूनच सणावारांच्या सोहळ्यात तो रमून जातो. आपले सण नेहमीच आपल्या धार्मिक भावनांना जागे ठेवतात व आपले सामाजिक जीवनही समृद्ध करतात. आपल्या देशात विविध धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहतात व आपापल्या धर्मांप्रमाणे आपले सणवार साजरे करतात. ओप तिळाची गोडवा गुळाचा आपुलकीचा सण हा मकर संक्रांतीचा. मकर संक्रांत हा भारताच्या प्रमुख सणांपैकी एक आहे. हा सण दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला साजरा करण्यात येतो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो व दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो व रात्र लहान होत जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी लोक एकमेकांना तिळगुळ देतात व तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचे तिळगुळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका असे म्हणतात. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी कुंकुवाचा समारंभ करतात. या दिवशी बायका एकमेकांना वाण देतात. त्या वाणात ओला हरभरा, ऊस, बोरे व तिळगुळ यांचा समावेश असतो. दिवशी पतंग उडविण्याची प्रथा सुद्धा आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण मनसोक्त पतंग उडवितात. आकाशात रंगीबेरंगी पतंगांची गर्दी उसळते. संक्रांतीच्या दिवशी लोक काळे वस्त्र परिधान करतात, कारण काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात. मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी सण साजरा केला जातो. या दिवशी लोक तिळमिश्रित पाण्याने स्नान करतात. तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी, खिचडी व वांगे, गाजर, वाल, पेरू, बोर हे सर्व मिळून भाजी तयार केली जाते. असा जेवणाचा खास बेत केला जातो. संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो. सगळ्यांनी मिळून मिसळून राहावे, आनंदी व स्वस्थ राहावे हीच या सणाची शिकवण आहे. एकमेकांविषयी स्नेह निर्माण करणारा हा सण आहे.